हाय फ्रेंड, आज आपण ना मिरची फ्राय करणार आहोत। तर इथे मी बघा अशा पद्धतीच्या मिरच्या घेतल्या आहेत। आता हे आपण ना काय करायचं आहे, मधून कट करून घ्यायचे आहे। हे बघा, हे असे मधून कट करून घ्यायचं आणि याच्या आतमधले बिया काढायच्या असतील तर काढायच्या, नाही काढले तरीही चालेल। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। त्या आतमध्ये काही जास्त बिया नाही आहेत। असं कट केल्यामुळे काय होतं, मिरची चांगली भाजली जाते। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आता आपण इथे अर्धा वाटी बेसन घेतलंय, त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, चवीप्रमाणे मीठ। आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। जास्त पातळ नाही करायचं आहे, घट्ट ठेवायचं। बेसनमध्ये जे गुठळे असतात ना, ते आपण असे फेटून घ्यायचे, म्हणजे ते तुटले जातात। हे बघा, हे आता घट्ट आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल। तर पाणी एकदम थोडं थोडं घालायचं, नाही तर कसं एकदम पातळ होऊ शकतं। हे बघा, एवढं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये नाही मिरची अशी बुडवायची बघा। याला असं व्यवस्थित हे बेसन लागलं पाहिजे। या सोडा वगैरे काही नाही टाकायचं आहे बघा। जर तुम्हाला सोडा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। तर आता भजी तळण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे। कढई आपली गरम झालेली आहे, त्यात मिरची तळायला घ्यायची आहे। मिरच्या छान ना दोन्ही साईडने तळून घ्यायच्या।
बघा मिरची आपली ना तळून झाली आहे. आता आपण ही ना काढून घ्यायची. हे बघा खूप छान अशा आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत. असेच आपण ना बाकीच्या पण भाजून घ्यायचे आहेत.